नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। विरले पार्ले मुंबई येथील मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ धुळ्यात जैन समाजाचा भव्य मूक निषेध मोर्चा। पिंपळनेरमधील विद्युत सिंगल फेज कामाची चौकशी करावी, आदिवासी बचाव अभियानामार्फत साक्री अप्पर तहसीलदारांना निवेदन। धुळे जिल्हा न्यायालयातील नव्या इमारतीच्या लिफ्ट बंदमुळे धुळे जिल्हा वकील संघातर्फे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव। शिंदखेडा तालुक्यातील सतीदेवीच्या यात्रोत्सवानिमित्त भव्य कुस्ती दंगल स्पर्धा संपन्न। धुळ्यात सकल हिंदू समाजाचा संताप, पाकड्यांना धडा शिकवा। आम्ही सुरक्षित पण सुटका करा, पार्वती जोगी। जिहादी मानसिकतेचा तृतीय पंथीयांकडून निषेध। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। विरले पार्ले मुंबई येथील जैन मंदिराची वास्तू पाडण्याविरुद्ध कार्यवाही होण्यासाठी तसेच जैन धर्मियांचे गुरु महाराज, त्यागी व साधू संत यांच्या विहारात सुरक्षा मिळावी या मागणीसाठी आज धुळ्यात सकल जैन समाजाच्या वतीने भव्य मूक निषेध मोर्चा काढण्यात आला व धुळे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनास या संदर्भाचे निवेदन पाठवण्यात आलं। सकल जैन समाज अंतर्गत येणारे सर्व समाज बांधव जैन धर्माच्या आचरणानुसार शांततापूर्ण मार्गाने व अहिंसेचे पालन करून दिनचर्या करीत असतात। समाजाच्या रूढी परंपरेनुसार मंदिर व स्थानक पूर्वापार पूजे अर्चेसाठी जैन समाजाने ठिकठिकाणी गावोगावी निर्माण केलेले असून त्या जैन धर्मियांच्या परंपरेनुसार दैनंदिनपणे पूजा अर्चना होत असते। तसेच जैन संत मुनी महाराज व गुरुवर्य त्यागी यांचे आवागमन, विहार व निवास यांची व्यवस्था देखील करण्यात येत असते। परंतु दिनांक 16 एप्रिल रोजी कामलीवाडी परिसर विरले पार्ले पूर्व मुंबई येथे श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराची वास्तू बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून तोडण्याची कार्यवाही करण्यात येऊन सदरची कार्यवाही नियमबाह्य, चुकीची, अन्यायकारक व जैन धर्मियांच्या धार्मिक भावनांची हानी करणारी आहे। सदर दिगंबर जैन धर्मियांच्या भगवंतांचे मंदिर सुमारे 26 वर्षापूर्वी बांधण्यात येऊन या वास्तूत अखंडपणे दैनंदिन पूजा अर्चना जैन धर्मियांच्या रीतिरिवाजानुसार सुरू होती। सदरचे जैन मंदिर जैन धर्मियांनी स्वखर्चाने व समाजातील देणगी स्वरूपात प्राप्त झालेल्या राशीतून विधिवत निर्माण केलेले होते। परंतु त्याबाबत विनाकारण काही विघ्न संतोषी व्यक्तींनी केलेल्या चुकीच्या तक्रारीमुळे ज्याचे न्यायालयीन वाद देखील न्यायप्रविष्ट होते। मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून घाईगर्दीने सदर मंदिर तोडण्याची कार्यवाही करून जैन धर्मियांवर अन्याय केलाय। त्यामुळे जैन धर्मियांच्या भावनांना आघात पोचलाय। त्याचबरोबर सदर मंदिरातील जैन तीर्थकरांच्या प्रतिमा व धार्मिक साहित्य यांच्या पावित्र्यास बाधा निर्माण झाली आहे। त्यामुळे सदर घटनेचा पूर्ण देशातील जैन समाजामध्ये आक्रोश असून जैन समाजाच्या भावना बाधित झाल्या आहेत। याबाबतच्या कार्यवाहीशी संबंधित असलेल्या सर्वांविरुद्ध योग्य ती कार्यवाही होणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे सदर मंदिराचे पुनर्निर्माण बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या खर्चाने त्वरित होणे गरजेचे आहे। तसेच सकल जैन समाजांतर्गत येणारे सर्व गुरु महाराज, संत, त्यागी यांचा विहार जैन धर्माच्या तत्वानुसार संपूर्ण देशात गावोगावी पायी होत असतो। सदर विहारात जैन बांधव आपल्या सोयीनुसार यांच्यासोबत पायी विहार करतात। मात्र काही ठिकाणी व्यवस्था होत नाही। त्यावेळी गुरु महाराज, संत व त्यागी यांना एखाद्या धार्मिक ठिकाणी अथवा अन्य समाज बांधवांच्या मदतीने व्यवस्था करावी लागते।
असाच प्रकार काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील नीमच येथे जैन साधूंवर भ्याड हल्ला करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। अशा प्रकारच्या कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच साधू संतांच्या विहारात शासकीय स्तरावर सुरक्षा मिळावी, तसेच जैन धर्मियांचे सिद्धक्षेत्र, तीर्थक्षेत्र व धार्मिक स्थळ या ठिकाणी देखील खाजगी मिळकतींच्या क्षेत्रात इतरांकडून अतिक्रमण करण्याचा व त्रास देण्याचा तसेच नुकसान करण्याचा प्रयत्न होत असल्याचे देखील मागील कालावधीपासून मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। या सर्व प्रकारच्या घटनांचा निषेध धुळेतील सकल जैन समाजाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आला। सदर मूक मोर्चा गल्ली नंबर 2 येथून सुरुवात करण्यात आली। जेबी रोड, आग्रा रोड, शहर पोलीस चौकी, कराचीवाला खोंड, झाशीराणी चौक, जिजामाता शाळा येथे हा मूक मोर्चा संपन्न झाला। यावेळी जिल्ह्यातील सकल जैन समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। कांतीलाल चोरडिया, श्री स्थानकवासी जैन श्रावक संघ प्रमोद दुलीचंदजी जैन अध्यक्ष, श्री दिगंबर जैन समाज हरीश शाह अध्यक्ष, श्री शीतलनाथ मंदिर संस्थान नानकराम पी तनेजा अध्यक्ष, श्री जैन श्वेतांबर तेरापंथ समाज ॲडव्होकेट महेंद्र कुमार बी जैन उपाध्यक्ष, श्री मांगीतुंगी दिगंबर जैन सिद्धक्षेत्र सुनील मुथा, जितेंद्र जैन चौटिया, नंदलाल रुनवाल, विजय दुग्गड, राजेंद्र बापना, दिलीप पारख, विखिल श्यामसुका, दिनेश जैन, वरुण जैन, दीपक जैन, निलेश रुनवाल, अतुल बापना, पारस दुग्गड, किशोर संघवी, किशोर संकलेचा, सुरेश चोरडिया, तुषार बापना यांच्यासह हजारोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते। आज धुळे येथे सकल जैन समाजातर्फे निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। हा निषेध मोर्चा मुंबई येथे जैन समाजाचं मंदिर ते ध्वस्त करण्यात आलं, त्याच्या विरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। हे जैन मंदिर नसून जैन मंदिर हे सेवाभावी स्थान असतं, फक्त एक धार्मिक स्थान नसून याच्यामध्ये अनेक सेवाभावी कार्य होत असतात, जसे गौशाळा चालतात, अन्नदान होत असतं, आरोग्य शिबिर होत असतं, जीवदया होत असते। तर याचे निषेधार्थ सकल जैन समाज चारही संप्रदायाचे सकल जैन समाजाने हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। आम्ही सकाळी 9 वाजेपासून कलेक्टर साहेबांकडे आज आम्ही निवेदन देतो आहे। सकाळी 9 वाजेपासून आम्ही हा मोर्चा चालू केलेला आहे। खूप मोर्चा असून शासनाला नम्र विनंती आहे की जिथे मंदिर आहे तिथंच मंदिर तुम्ही आमचं बांधून द्यावं, ही नम्र विनंती सकल जैन समाजाकडनं। माझ्यासोबत चारही संप्रदायाचे कांतीलालजी चोरडिया, प्रमोदजी जैन, राजेंद्रजी बापणा, चारू सुराणा, आमचे कोटेचाजी, संजय जैन, संकलेचाजी हे सगळे लोक आहे आणि सगळे समाज बांधव शासनाला हे नम्र निवेदन करत आहे की त्यांनी मंदिर आमचं बांधून द्यावं, ही नम्र विनंती। आज दिनांक 24/4/2025 रोजी सकल जैन समाज धुळे जिल्हा यांच्याकडून हा मूक मोर्चा प्रामुख्याने 3 कारणांसाठी काढण्यात आला। शांततेच्या मार्गाने हा मूक मोर्चा काढण्यात आला। त्यात पहिलं कारण असं होतं की विलेपार्ले मुंबई इथं बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून दिगंबर जैन मंदिर जे 30 वर्षापूर्वीपासूनचं नियमानुसारचं जे मंदिर होतं त्या मंदिराची तोडण्याची कारवाई जी महानगरपालिकेकडून करण्यात आली त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आला। त्याचप्रमाणे सकल जैन समाजाच्या चारही संप्रदायांचे जे गुरु महाराज साधू आणि त्यागी हे जैन धर्माच्या तत्वानुसार जे पायी विहार करतात, हे पायी विहार करत असताना त्यांना रस्त्यामध्ये विहारामध्ये ज्या काही अडचणी येतात, अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे, त्या संबंधी शासनाकडून पोलीस खात्याकडून संरक्षण मिळावं आणि योग्य ती पूर्तता व्हावी या संबंधी कार्यवाही व्हावी याच्यासाठी पण हे निवेदन काढण्यात आलं। त्याचप्रमाणे सकल जैन समाजाचे जे सिद्धक्षेत्र आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, मंदिरं आहेत, स्थानक आहेत आणि देवस्थान आहेत, तसेच जैन समाजाच्या संस्था या संस्थेच्या ज्या काही मिळकती आहेत त्याबद्दल इतरांकडून ज्या काही त्रास दिला जातो, अतिक्रमण केलं जातं आणि त्याचं जे काही नुकसान केलं जातं त्याबद्दल जी काही असुरक्षितता निर्माण झाली आहे त्यासाठी सुरक्षिततेचे उपाय शासन स्तरावर करण्यात यावेत आणि त्यासाठी शासन स्तरावर
शासनाकडे हे निवेदन पाठवण्यात यावं, यासाठी हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी सकल जैन समाजाने शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आणलेला आहे। जैन समाजाच्या तत्वानुसार जैन समाजाचे मंदिर, धर्मस्थळ, सिद्धक्षेत्र, तीर्थक्षेत्र, स्थानक हे कोणत्याही शासनाच्या पैशातून किंवा इतरांकडून कलेक्शन करून निर्माण होत नाही, तर जैन समाजातील व्यक्तीच स्वकष्टाच्या पैशातून स्वतः देणगी स्वरूपात देऊन मंदिरांचं नियमाप्रमाणे, कायद्याच्या तरतुदीप्रमाणे निर्माण करीत असतो। असं करत असतानाही त्याच्याबद्दल ज्या काही कारवाई केल्या जातात आणि जे काही त्रास होतो ती यापुढे करण्यात येऊ नये, त्याबद्दल संरक्षण मिळावं म्हणून सकल जैन समाजाच्या चारही संप्रदायाच्या सर्व नागरिकांनी हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आणलेला आहे आणि त्याबद्दल आता निवेदन देण्यात येईल। आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील पिंपळनेर भागात चालू असलेल्या गावठाण विद्युत सिंगल फेज करण्याचे काम आदिवासी परिसरात विद्युत महावितरण कंपनी मर्यादित सबस्टेशन बल्हाणे तालुका साक्री यांच्याकडून ठेकेदारांच्या माध्यमातून सुरू आहे। शेवगे ग्रामपंचायतीमधील सीतारामपूर व वंजार तांडा येथे सिंगल फेज पोल व तार टाकण्याचे काम संबंधित अधिकारी व ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करीत आहे। या कामाच्या चौकशीची मागणी आदिवासी बचाव अभियानामार्फत करण्यात आली आहे। याबाबत अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ व महावितरण अभियंता पवार यांना आदिवासी बचाव अभियान संघटनेचे जिल्हाप्रमुख गणेश गावित, तानाजी बहिरम, तालुकाध्यक्ष वंजी पवार, मनसाराम भोये, पुष्पा चौधरी, विश्वास सोनवणे, अनिल बहिरम आदींनी निवेदन दिले। स्थानिक ठेकेदार काम न करता परप्रांतीय ठेकेदारांकडून गावातील व्यावसायिकांना चुकीची वागणूक दिली जात आहे। आदिवासी उपाययोजनेच्या भागातील लोकांना नाहक त्रास दिला जात आहे। पिंपळनेर भागात बल्हाणे, कुडाशी, डांग, शिरवाडे आदिवासी पट्ट्यातील गावठाण सिंगल फेज पोल व तार बसवण्याचे काम सुरू आहे। अधिकारी व परप्रांतीय ठेकेदार यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे। पोल हे सिमेंट, वाळू, खडीचा वापर न करता माती, दगडाने पुरले जात आहे। तारच्या माध्यमातून मुख्य विद्युत पुरवठा होणार आहे। शेती व रस्त्याच्या कडेला पोलवरती सुरक्षण जाळी लावण्यात आली आहे, परंतु तार बांधून काम भागवण्याचे काम केले आहे। तसेच गावातून विद्युत पुरवठा होत आहे हे माहीत असताना पोलला सुरक्षण जाळी लावण्यात आलेली नाही। त्यामुळे या कामांची चौकशी करावी अशी मागणी आदिवासी बचाव अभियान संघटनेने केली आहे। धुळे जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीतील लिफ्ट गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे। या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा वकील संघाने शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर घेराव आंदोलन केले। यावेळी वकिलांनी आपल्या पोशाखात उपस्थित राहून शांततामय मार्गाने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आपल्या मागण्या मांडल्या। यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल पवार यांना निवेदन देत चर्चा केली। ते म्हणाले की न्यायालयाच्या लिफ्ट सतत बंद राहत असून त्याची झळ सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक व वकिलांना बसत आहे। याबाबत वेळोवेळी लेखी निवेदने सादर केली असतानाही बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे आमचा संयम सुटला आहे। वकील संघाच्या ठाम भूमिकेमुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लिफ्ट दुरुस्तीचे काम तसेच नवीन आधुनिक लिफ्ट बसवण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असे लेखी आश्वासन दिले। या आंदोलनात वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य ॲडव्होकेट रविदादा देसरडा, ॲडव्होकेट बी.डी. पाटील, ॲडव्होकेट जितेंद्र निळे, ॲडव्होकेट राजू गुज्जर, सचिव ॲडव्होकेट बळीराम वाघ, ॲडव्होकेट उमेशकांत पाटील, ॲडव्होकेट भावना पिसोडकर, ॲडव्होकेट सुधा जैन, ॲडव्होकेट भिसे, ॲडव्होकेट राहुल भामरे, ॲडव्होकेट अभिजित पाटील, ॲडव्होकेट हितेश कबाडे, ॲडव्होकेट जुगनू गायकवाड, ॲडव्होकेट जगदीश सूर्यवंशी, ॲडव्होकेट विनोद सोनवणे, कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट उमाकांत घोटराज, ॲडव्होकेट अर्जुन माहले, ॲडव्होकेट तरुणा पाटील, ॲडव्होकेट शिवप्रिया पाटील आदी ज्येष्ठ वकील व ज्युनियर वकील सहभागी झाले होते। शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथे श्री सतीदेवीच्या यात्रोत्सवानिमित्त दक्ष पोलीस टाइमचे संपादक विजय टाटिया यांच्या पुढाकार आणि योगदानातून विविध कार्यक्रमांसह भव्य कुस्ती दंगल संपन्न झाली। यात 12 बैलगाडी, तगतराव, तमाशे यांसह भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच परिसरासह तालुका जिल्ह्यातील मल्ल या ठिकाणी भव्य कुस्ती सहभागी होण्यासाठी आले होते।
याप्रसंगी धुळे माजी महापौर भगवान करंकाळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश तात्या माहले, भाजपा प्रदेश प्रवक्ता संजय शर्मा, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजितराजे भोसले, माजी सरपंच नेवाडे आर पाटील, माजी सरपंच खलाणे विजय टाटिया आदींची प्रमुख उपस्थिती होती। बहुसंख्य कुस्तीपटू कुस्तीत सहभागी झाले होते। प्रथमच शेवाडीची महिला कुस्तीगीर अनिता मालचे हिने सहभाग नोंदवत त्या विजयी ठरल्या। विविध खेळणी, पालखीसह मिठाई दुकाने थाटली होती। 3 दिवस रेलचेल कार्यक्रम संपन्न झाल्याने खलाणे गावासह परिसरातील भक्त भाविकांनी लाभ घेतला। यापुढे खंडित झालेला यात्रोत्सव यापुढेही अखंडित सुरू राहणार असल्याचे आयोजक विजय टाटिया यांनी सांगितले। यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी आयोजक विजय टाटिया, खलाणे सरपंच, सर्व सदस्य, पोलीस पाटील, यात्रा कमिटी पदाधिकारी यांसह ग्रामस्थांनी सहकार्य केले। दैवताला आपण खूप मानतो आणि म्हणूनच आपण सर्व गावकऱ्यांनी विजूभाऊ यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी 2 दिवसापासून जे काही कार्यक्रम चालू आहेत ते कार्यक्रम म्हणजे ग्रामीण भागामध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्यासाठी सर्व एकोपाने येऊन आनंदाने ती यात्रा साजरा करण्यासाठी हे कार्यक्रम होत असतात। आणि अशा या कार्यक्रमामध्ये आज कुस्तीचं आयोजन केलं। मी सर्व मल्ल पैलवानांना विनंती करेल की कुस्ती ही जरी 2 पैलवानांची असते, एक जण कोणीतरी जिंकणार आणि एक जण कोणीतरी हरणार, परंतु हे आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण या कुस्त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो आणि तेही कायम टिकलं पाहिजे ही या कुस्तींच्या माध्यमातून भावना या ठिकाणी व्यक्त करताना सांगू इच्छितो। सर्व मल्लांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा। या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना सतीआई देवीच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो आणि सतीआई आपल्या सर्वांना आशीर्वाद देईल। सतीआईच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचं चांगलं होईल एवढी अपेक्षा करतो। आम्हाला बोलवलं मी विजय टाटिया। गेल्या 70 ते 75 वर्षापासून आई सतीदेवीची यात्रा इथं पारंपरिक नुसार भरत होती। काही कारणास्तव गेल्या 6-7 वर्षापासून यात्रा बंद झाली। त्याच्यात काही करोना काळ होता, काही आपसात वादविवाद होते, त्याच्यामुळे यात्रा बंद होती। आता हे पहिलंच वर्ष नवीन शुभारंभ आम्ही केलेलं आहे। त्यानिमित्ताने 12 गाडा, बैलगाड्यांच्या कुस्त्या, आपल्या यात्रा, तमाशे बरं, आणि आता आज शेवटचा दिवस कुस्त्यांचा होता। तो कुस्त्यांचा बी धुळ्याचे माजी प्रथम महापौर भगवान बाबूजी करंकाळ, सतीश तात्या माहले, संजय शर्मा, आमचे झडपी गटाचे पंकजदादा कदम, अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला। आणि आमची यात्रा सर्व गाव आमचं एकजूट असल्यामुळे आमची यात्रा पण अत्यंत कोणाला गालबोट न लागतात, तमाशे 3-3 तमाशे असून सुद्धा कुठल्याच प्रकारचं गालबोट न लागता शांतचित्तेत पार पडली। अशी शांतचित्तेत पुन्हा सर्वांच्या गावाच्या सहकार्याने पार पडावी हीच परमेश्वराकडे आई सतीदेवीकडे प्रार्थना करतो। धन्यवाद। शर्ताचं हे होतं म्हणजे बैलांची शर्त होती। पूर्ण दिवसभर शर्त चालली। मोठ्या प्रमाणात शर्तीमध्ये लोक सहभागी झाले होते। तशाच आता संध्याकाळी 12 गाड्याची शर्त आहे बरं। तमाशा मंडळ 3 दिवसापासून चालू आहे। यात्रेमध्ये पूर्ण परिसराचे लोक इथं मोठ्या प्रमाणात येतात। काही काळ प्रसिद्धीच्या माध्यमातून पैलवान कमी होऊ शकले, पण ते पुढे भविष्यात जास्त येतील असा आमचा प्रयत्न असेल। काही गोष्टी आमच्याकडनं कमी पडल्या पहिली वर्ष असल्यामुळे, पण पुढे आणखी जास्त यात्रेला चांगलं मोठं स्वरूप होईल, कारण की पारंपरिक यात्रा आहे आणि लोकांच्या श्रद्धेची यात्रा आहे। याच्यावर श्रद्धेची यात्रा असल्यामुळे लोक सर्व येतात आणि सर्वांच्या आशीर्वादाने यात्रा सुद्धा एकदम चांगली पार पडते। या गावाचा 10 वर्षापासून पोलीस पाटील आहे। आमचं मोठं गाव असून एवढं गाव सांभाळणं सोपं नाही आहे, पण गावाच्या सहभागाने कुठलंही गालबोट न लागता आमची बंद पडलेली 7 वर्षापासूनची यात्रा सुरू करण्यात आमची विजूभाऊ असतील, सोनूदादा असतील किंवा दत्ता भोसले, रावसाहेब भोसले असतील, एकदम मोठ्या सहभागाने त्यांनी रवीने भाग घेऊन यात्रेला एक मोठं स्वरूप आणून अतिशय चांगल्या प्रकारे साजरी केली। काश्मीरच्या पहलगाम येथे धर्म विचारून निरपराध हिंदू पर्यटकांची हत्या करणाऱ्या व त्यांचे आका असणाऱ्या पाकिस्तान आणि पाकड्यांना धडा शिकवा अशी मागणी करत सकल हिंदू समाजाने आज धुळ्यात निषेध आंदोलन केले। यावेळी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी पाक मुर्दाबाद अतिरेक्यांचा निषेध नाही तर शिरच्छेद झाला पाहिजे, देश के गद्दारों को गोली मारो असे फलक झळकवत भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून काळ्या फिती देखील आपल्या हाताच्या दंडावर लावल्या होत्या।
पहलगामला दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सकल हिंदू समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. एका जीवाच्या बदल्यात 10 जीव घ्या, पाकला कायमची अद्दल घडवा अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलकांनी केली. काश्मीरमध्ये आम्ही कामानिमित्त धुळेतून आलो आहोत. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही सुरक्षित असलो तरी आमची लवकरात लवकर येथून सुटका करावी. तसेच आम्हाला घरी जाण्यासाठी तिकीट मिळत नसल्याची प्रतिक्रिया महामंडलेश्वर पार्वती जोगी यांनी काश्मीरातून दिली असल्याचं वृत्त आहे. दरम्यान पार्वती जोगी यांच्या प्रेरणा बौद्धिक संस्थेच्या बॅनरखाली तृतीयपंथीयांनी आज जिहादी मानसिकतेचा जाहीर निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तृतीयपंथीयांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून 27 निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. तसेच अनेक नागरिक या हल्ल्यात जखमी झाले आहेत. धर्मनिरपेक्ष देशामध्ये धर्म विचारून फक्त तो हिंदू असल्याने त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. ही घटना निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा संपूर्ण तृतीयपंथीय समाज आणि प्रेरणा बौद्धिक संस्था निषेध करीत आहे. आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याचे उपाध्यक्ष महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी, नगरचे धर्मगुरू काजल गुरू, पिंकी गुरू, साक्षी जोगी आणि 2 शिष्य हे श्रीनगर येथे वैयक्तिक कामासाठी गेले आहेत. परंतु दहशतवादी हल्ल्यानंतर ते तेथेच अडकले आहेत. त्यांना धुळ्यात आणण्यासाठी शासनाने मदत करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी नीलू पार्वती जोगी, अलका जोगी, स्वरा जोगी, निलिमा जोगी, कोमल जोगी, मेघा जोगी, नेहा जोगी, शुभांगी जोगी, विशाखा जोगी, जानवी जोगी, बबिता जोगी, रोहिणी जोगी, राधा जोगी, हेना जोगी आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रभादेवी परदेशी उपस्थित होत्या. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. विर्लेपार्ले मुंबई येथील मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ धुळ्यात जैन समाजाचा भव्य मूक निषेध मोर्चा. पिंपळनेरमधील विद्युत सिंगल फेज कामाची चौकशी करावी. आदिवासी बचाव अभियानामार्फत साक्री अप्पर तहसीलदारांना निवेदन. धुळे जिल्हा न्यायालयातील नव्या इमारतीच्या लिफ्ट बंदमुळे धुळे जिल्हा वकील संघातर्फे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव. शिंदखेडा तालुक्यातील सतीदेवीच्या यात्रोत्सवानिमित्त भव्य कुस्ती दंगल स्पर्धा संपन्न. धुळ्यात सकल हिंदू समाजाचा संताप, पाकड्यांना धडा शिकवा. आम्ही सुरक्षित पण सुटका करा. पार्वती जोगी, जिहादी मानसिकतेचा तृतीय पंथीयांकडून निषेध. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.